नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथल्या महेश भेळभत्ता शेजारील बांबू गोदामासह 20 ते 25 दुकानांना भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 9 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दुर्घटनेत 3 ते 5 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती आहे। अकोल्याच्या अकोट फाईल परिसरात 3 घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या आगीत लाखोंचं साहित्य, लग्नासाठी आणलेले दागिने आणि रोख रक्कम जळून खाक झाली आहे। दरम्यान अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, तर प्रशासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे। मालेगावच्या रमजानपुरात सायजिंग कारखान्याला भीषण आग लागली। आगीत लाखोंचा कपडा जळून खाक झाला। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। संभाजीनगरच्या गंगापूरमधील शिक्षणाधिकारी कार्यालयाला भीषण आग लागलेली आहे। या आगीत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारी नवीन पुस्तकं जळून खाक झाली, तर लाखो रुपयांचं साहित्य देखील जळून खाक झालं। वर्धा नदीतून रेती उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली। 16 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। या वाळू माफियांकडनं 3,34,00,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्यातील शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलंय। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचसाड इथं राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून बच्चू कडू यांनी 3 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना 2024चा खरीप पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा टाळ आंदोलन केलंय। यावेळी शासनाला पीक विम्याची आठवण करून देण्यासाठी विठ्ठलाचं नामस्मरण केलं। यावेळी शेतकऱ्यांनी वारकरी वेशभूषेत कृषी अधिकाऱ्यांना पीक विम्याची मागणी केली। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेनं आंदोलन केलंय। युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, तसंच मानधनात 25,000ची वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी टाळ बजाव आंदोलन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। नागपुरात झालेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं। या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना निवेदन देण्यात आलं। बीड जिल्ह्यातील 140 गावच्या ग्रामस्थांचं जायकवाडी प्रकल्पातलं पाणी सिंदफणा पात्रामध्ये सोडण्यासाठी 20 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। मात्र जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मंत्री विखे पाटलांची भेट घेऊन चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं, त्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित केलंय। शहापूर तालुक्यातील भावसे गावात चैतन्य कानिफनाथ महाराज सिद्ध समाधी मंदिरात यात्रा भरते। 82 वर्षांपासून रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचं आयोजन केलंय। सकाळी समाधीला अभिषेक घातल्यानंतर भाविकांकडून नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडला। दिवसभर पारंपरिक गाण्याच्या कार्यक्रमांनी हे संपूर्ण परिसर दणाणून निघालाय। नाशिकच्या मालेगावात गिरणा पुलावर मनमाड चौफुल्लीवर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली। यामध्ये कारमधील वृद्ध महिला जखमी झाली, तर रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मुंबई महानगरपालिकेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेत महामार्गावरील 118 टन कचरा उचलण्यात आलाय, तर महामार्गाचं सर्व्हिस रोड, रॅम्प आणि आजूबाजूचे भाग स्वच्छ केले। मुंबईतील नाले सफाई पुढच्या आठवड्यापासून सुरू होते। लहान नाले आणि भूमिगत गटारं यातला गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले, तर मोठ्या नाल्यांमधला गाळ काढण्याच्या कामांचे आदेश लवकरच दिले जाणार आहेत। पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदा नाले सफाई देखील करण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणधारकांना हटवण्यासाठी मोहीम सुरू केली। या मोहिमेमुळे नागरिकांना फुटपाथवर चालायला कुठलीही अडथळा येणार नाही। या उपक्रमासाठी महानगरपालिकेनं 100 कोटी रुपयांचं बजेटही दिलंय। वांद्रे पूर्वमधील जागेवर राज्याचं नवीन महापुराभिलेख भवन उभारलं जाणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी घोषणा केली आहे। देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष, स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोयी सुविधांनी युक्त ही इमारत असेल।
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे राज्यातल्या रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकरांनी निवेदनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात वनविभाग अधिकाऱ्यांची सरपंचाला दमदाटी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत मांडला. 1000 झाडं कागदावर लावल्याचं सांगतात, मात्र वनविभागाच्या जागेत 100 सुद्धा झाडं लावलेली नाहीयेत. तर पाणवठे आणि वन्य प्राण्यांच्या सुविधांवर काम न करताच त्याची बिलं अधिकाऱ्यांनी काढली आहेत असा आरोपही त्यांनी केला. पंढरपूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. बिहारमधील बौद्ध गया विहारावरील टेम्पल कायदा रद्द करावा, तर महाबोधी विहारावर व्यवस्थापनासाठी बौद्ध समाजातल्या व्यक्तींची नियुक्ती करावी अशा मागण्यांसाठी आंदोलन केलंय. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर शिवराज पाटील भाजपमध्ये जाणार का या चर्चांना उधाण आलेलं आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा नवा फॉर्म्युला ठरलाय. 70% सीबीएसईचा तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. 1 जूनपासून पहिल्या इयत्तेला सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणार आहे. राज्य बोर्डाच्या शाळांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमावरून राजकारण तापलंय. सत्ताधाऱ्यांकडनं इतिहास पुसण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप विरोधकांनी केलाय. तर विरोधकांना सर्वत्र निगेटिव्ह गोष्टी दिसतात असा हल्लाबोल अजित गोपछडे यांनी केलाय. राज्याच्या शिक्षण विभागानं अनुदानित शाळेतील परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश जारी केले असून सर्वचा निकाल 1 मे रोजी लावावा असं सांगितलं. मात्र यामुळे पालक आणि शिक्षक यांची कोंडी झाली. उन्हाचा वाढता पारा तसंच परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी मिळणारा कमी कालावधी यामुळे परीक्षा लवकर घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. मुंबईतल्या रस्त्यांची कामं पावसाळ्याआधीच पूर्ण करा असे आदेश मनपा आयुक्तांनी कंत्राटदारांना दिलेत. कामं पूर्ण न केल्यास कंत्राटदारांवर कारवाई होणार आहे. रस्ते कामांसाठी मनपाची कंत्राटदारांना डेडलाईन देण्यात आली आहे. मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाला असल्याचा पुनरुच्चार माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलाय. 26% काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात अवघं 5%च काम झालंय असा आरोप त्यांनी केलाय. 5 मोठ्या लाडक्या कंत्राटदारांना याचं कंत्राट देण्यात आल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. मुंबईतल्या रस्त्यांवरून भाजपनं एकनाथ शिंदेंना घेरलंय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला. तर रस्त्यांसाठी 21,000 कोटी खर्च करूनही रस्ते खड्ड्यात असल्याचा दावा अमित साटम यांनी केला. अवैध बांधकाम होत असताना अधिकारी काय करत होते असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महापालिकेची खरडपट्टी काढली. डोंबिवलीत 7 मजली इमारत उभी राहिली आहे, तर महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं या बेकायदा इमारतीचं बांधकाम झाल्याचा आरोप होतोय. आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं 14.95% भाडेवाढ केली. या भाडेवाढीनं महामंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत रोज 3 लाखांनी प्रवासी संख्या कमी झाली. पुणे भूमी अभिलेख विभागानं ई मोजणी नवीन प्रणाली आणली आहे. यामध्ये जमीन मोजणीचा अर्ज ज्या क्रमानं येणार त्याच क्रमानं मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे जमीन मोजणीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल, तसंच वशिलेबाजीला लगाम बसणार आहे. बीडच्या पाटोदा इथल्या जवळाला या गावात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती. दिल्ली उच्च न्यायालयानं पोटगीची मागणी करणाऱ्या एका महिलेची याचिका फेटाळली आहे. या महिलेकडे कमावण्याची तिच्या शिक्षणाचा उपयोग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जी महिला सुशिक्षित आणि कमावणारी असेल त्या महिलेनं पोटगी मागू नये असं दिल्ली उच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं आहे. शिवस्मारकासाठी आग्र्यामध्ये सरकार जागा अधिग्रहित करणार आहे. आग्र्यात शिवरायांची गाथा सांगणारं संग्रहालय देखील
शासन उभारणार आहे। राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी शिवराय कैदेत राहिलेली जागा अधिग्रहित केली जाणार आहे। त्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाणार आहे। गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। या गुटखा तस्करीत अनेक नेत्यांचा हात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एकतर गुजरातमधून येणारा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातली गुटखाबंदी हटवा अशी मागणी त्यांनी केली। त्यांच्या या मागणीवर भाजपचे नेते अमित साटप यांनी आक्षेप घेतलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात वक्फ बोर्डाला दणका दिलाय। वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप होतोय। त्यामुळे या बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचा मनमोकळा संवाद विधिमंडळाच्या परिसरात पाहायला मिळाला। सुनील तटकरे आणि जयंत पाटलांची विधिमंडळ परिसरात भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळा संवाद झाला। प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी काल जाहीर केलेल्या सर्व नियुक्त्या प्रदेश प्रभारींनी रद्द केल्यात। प्रभारींची मान्यता न घेताच नियुक्ती केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कुणाल राऊतांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे। नागपूर हिंसाचारातल्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलीस करणार आहेत। आरोपींविरोधातले पुरावे पोलीस कोर्टामध्ये सादर करणार असल्याची माहिती आहे। नागपुरात संचारबंदीचा आजचा चौथा दिवस आहे। कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। बाजारपेठ, शाळा आणि परिवहनाची साधनं बंद करण्यात आली आहेत। काही भागातली संचारबंदी काल शिथिल केली आहे। इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा घेणार आहेत। अकोला वनपरिक्षेत्रातील शिवापूरमध्ये भीषण आग लागली आहे। वन विभाग आणि अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली, मात्र या आगीत 10 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं। बीडच्या अंबाजोगाईत एका मुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। यातील आरोपी अल्पवयीन आहेत। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून दस्तगीरवाडी इथं कृष्णा साळे या मुलाला तिघांनी मारहाण केली होती। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार बंड यांचं निधन झालं। ही बातमी अतिशय दुःखद असल्याची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे। त्यांच्या निधनामुळे बंड कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असल्याचं सुळेंनी म्हटलंय। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मराठा समाजानं धरणे आंदोलन केलंय। प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान कोरटकरला अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिला। चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामधला वाद मिटल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनातल्या बैठकीत वादावर पडदा टाकण्यात आला, तर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर वाद मिटवण्यात आल्याची माहिती समोर आली। रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। चित्रा वाघ यांचं भाषण पाहून बिग बॉसची आठवण झाली, कुणाला तरी खुश करण्यासाठी विधानं केली जात आहेत असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। तर सभागृह जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे, उणीधुणी काढण्यासाठी नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। विधानभवनातील दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर टीकास्त्र डागलं। ग्रंथांच्या विचारांवर चालणारी सत्ता कालबाह्य झाली आहे, आता केवळ झेंड्याचं राजकारण सुरू आहे असं विधान त्यांनी केलं। आता विधानसभेतला विचार ग्रंथातून वाचायला मिळत नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होती असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। या गुटखा तस्करीमध्ये अनेक नेत्यांचा हात असल्याचं त्यांनी म्हटलंय। एकतर गुजरातमधून येणारा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातली गुटखाबंदी हटवा अशी मागणी त्यांनी केली। त्यांच्या या मागणीवर भाजपचे नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतला। काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत? पुणे जिल्हा परिषदेचा 292 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला।
जिल्हा परिषदेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात 58 कोटींची वाढ करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पात शाळा सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सक्षमीकरण, अंगणवाड्यांसाठी सोलर पॅनल, लघु पाटबंधारे, फेलोशिप आदींचा समावेश आहे। सोलापुरातील MIDCच्या विकास कामांबाबत मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी MIDC बाबत अनेक समस्या निदर्शनास आणून दिल्या, तर MIDC मधील मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी केली आहे।